परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की जे देवाचं वचन आहे, जेव्हा आम्ही समस्येमध्ये असतो ते आम्हाला सहाय्य करते. जेव्हा जेव्हा आम्ही कौटुंबिक समस्येतून जात असतो, लेकरांना धरून समस्या असतात, शारीरिक समस्या असतात, नवरा बायकोंमधले वाद असतात, आर्थिक अडचणी असतात, नोकरीला धरून इश्यूज असतात, आत्मिक जीवनाला धरून इश्यू असतात, आणि या सगळ्या स्थितीतून जात असताना देवाचं वचन जे आहे हे देवाचं वचन येतं आणि आपल्याला आधार देतं. देवाचं वचन येतं आणि आपल्याला हिंमत देतं त्या परिस्थितीशी लढण्याकरता, त्या वातावरणावर विजय मिळवण्याकरता आणि आपल्या जीवनात पुढे जाण्याकरता. आणि म्हणून आज रमेश्वर त्याच्या वचनातून आपली भेट घेत आहे. मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आपलं जे सिटी चर्च आहे, देवाला धन्यवाद असो की आपल्या या सिटी चर्चच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत देवाचं वचन जात आहे आणि कार्य करत आहे. देवाचं वचन अनेकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आशा घेऊन येत आहे, अनेकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी देवाची कृपा घेऊन येत आहे आणि अनेकांना जगण्याची उमेद देत आहे. काल मला एका बहिणीचा मुंबईहून फोन आला आणि म्हणे, पाळक साहेब, मी 2-3 वेळा प्रयत्न केला तुम्हाला फोन लावण्याचा, फोन फार बिझी होता, परंतु मी देवाचे आभार मानते म्हणे तुमच्याशी बोलणं होत आहे. आणि म्हटलं, पास्टर तुमचे जेवढेही संदेश पडतात यूट्यूबला, मी एकही संदेश सोडत नाही. मी प्रत्येक संदेश जो आहे तो ऐकत असते आणि मी देवाला धन्यवाद देते म्हणे की तुम्ही जे संदेश यूट्यूबला टाकत असतात, तुमचे संदेश माझ्या जीवनामध्ये, तुम्हाला माहिती नाही पाळक साहेब, मला किती सहाय्य करत आहे. तुम्ही जे संदेश यूट्यूबच्या माध्यमातून सगळीकडे टाकताय, मी एकही संदेश सोडत नाही म्हणे. प्रत्येक संदेश माझ्या जीवनामध्ये आशा घेऊन येत आहे. प्रत्येक संदेश माझ्या जीवनातल्या समस्येमध्ये, अडचणीमध्ये जीवन जगण्याकरता मला शक्ती देत आहे. आणि आज मी तुम्हाला फोन करून सांगते म्हणे, पाळक साहेब, माझा भाऊ पण पाळक आहे, मी त्याचे संदेश ऐकत नाही म्हणे, पण मी तुमचा एक संदेश सोडत नाही. आणि ज्यावेळेस त्या बहिणीने मला असा फोन केला आणि अशा प्रकारे मला बोलली, मला इतकं गैहरून आलं की देवा, संदेश तर माझे नाही तुझे, परंतु तू पक किती महान गोष्टी करत आहे. अहमदनगरमध्ये तर तू करतच आहे, लोकांच्या जीवनामध्ये तर हे होतच आहे, परंतु याच्या पलीकडे जाऊन कुठं मुंबई आणि कुठं महाराष्ट्र, लोकांच्या जीवनामध्ये देवाचं वचन, हे फक्त देवाचं वचन आहे, शब्द माझे आहेत, पण माझ्या मुखात घालणारा तो आहे. आणि हे देवाचं वचन इतकं कार्य करत आहे की लोकांच्या जीवनामध्ये लोकांना आशा प्राप्त होत आहे, लोकांच्या जीवनामध्ये लोकांना जीवन जगण्याची हिंमत प्राप्त होत आहे, आणि लोकांच्या जीवनामध्ये देव किती चांगला आहे, देव काय काय करू शकतो याबद्दल त्यांना खात्री होत आहे आणि त्यांचा विश्वास वाढत आहे. यावेळेस माझी इच्छा आहे की आपण देवाच्या वचनाकडे जात असताना जो विषय मी आपल्याकडे घेऊन येणार आहे, हा विषय आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये फार प्रॅक्टिकल विषय आहे. आपल्यापैकी कोणीच या विषयातून सुटलेला नाही आहे. आणि हा जो विषय आहे, हा विषय आहे वादळ. वादळ म्हटलं की आपल्यासमोर भयंकर प्रकारचा तुफान येतो. वादळ म्हटलं की आपल्यासमोर भयंकर प्रकारचा त्या ठिकाणी हवा येते, जोरदार आवाज येतो, सगळं काही छिन्न बिछिन्न झालेलं दिसते, सगळं काही उडालेलं दिसते. अनेकांच्या घराचे पत्रे उडून जातात, अनेकांचे कपडे उडून जातात, अनेकांच्या घराच्या भिंती पडतात, गारांचा आवाज असतो, कधी कधी विजांचा आवाज असतो, लाईट लगेच जाते आणि वादळ तहस नहस करून टाकतं. आत्मिक जीवनात देखील अशाच प्रकारचे वादळ जे आहेत ते आमच्या अवतीभोवती घोंगावत असतात. आम्ही आमच्या आत्मिक जीवनात जगत असताना, ख्रिस्ती जीवनात जगत असताना वेगवेगळ्या प्रकारचे वादळ जे आहेत ते आमच्या दिशेने येत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे जे वादळ आहे ते आम्हाला हलवत असतात, आम्हाला तहस नहस करण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक प्रियजन आहेत त्यांना हे माहिती नाही की वादळ आल्यावर काय करायचं. अनेक प्रियजन आहेत त्यांना हे माहिती नाही की जेव्हा वादळ येतं त्या वादळाला कसं सामोरे जायचं. आज या देवाच्या वचनातून मला आपल्याला सांगू द्या, कुठल्याही प्रकारच्या वादळातून आपण जात असाल, कुठल्याही प्रकारच्या आजारातून आपण जात असाल, कुठल्याही प्रकारच्या दुःखातून आपण जात असाल, वादळ म्हणल्यावर लिटरली वारा येईल, विजा गडगडतील, चमकतील, वाजतील, आणि मग ते वादळ, मी त्याबद्दल बोलत नाही. मी ख्रिस्ती जीवनात येणाऱ्या संकटांबद्दल बोलत आहे, मी ख्रिस्ती जीवनामध्ये येणाऱ्या परीक्षांबद्दल बोलत आहे, मी आपल्या कुटुंबात येणाऱ्या समस्यांबद्दल बोलत आहे, मी पती पत्नीमधल्या असलेल्या वादांबद्दल बोलत आहे, मी आई आणि लेकरो किंवा भाऊ आणि भाऊ, वडील आणि मुलगा, आप्तजन, खोट, कचरा या वादांबद्दल बोलत आहे. अनेकांना नोकऱ्या नाही आहेत आणि ते निराश झालेले, मी या वादळाबद्दल बोलत आहे.
अनेकांवर कर्ज आहे, मी या वादळांबद्दल बोलत आहे. अनेक लोकांच्या जीवनामध्ये भयंकर प्रकारचे व्यसन आहेत आणि ते व्यसन जायला तयार नाही, मी या वादळाबद्दल बोलत आहे. अनेक लोक आहेत ते ब्लॅक स्लाइड झालेले आहेत, आत्मिक जीवनात उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यांना प्रार्थना करवत नाही, देवाचं वचन वाचवत नाही, त्यांच्याकडून उपवास होत नाही, ते मंदिरात येऊ शकत नाही, ते शुद्ध जीवन जगू शकत नाही आणि त्यांच्या जीवनात सैतानाने सर्व काही तैसनेस करून टाकलेलं आहे. दारूशिवाय त्यांना होणार नाही, वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन ते केल्याशिवाय त्यांना होणार नाही. अशा प्रकारच्या वादळांबद्दल मी आपल्याशी बोलत आहे. शास्त्रामध्ये लिहिलं की वादळ येतील, परंतु देवाला धन्यवाद असो की हे जे वादळ येतात ना, हे अचानक येणारे वादळ आहे. आणि देवाचं वचन आपल्याला सांगतं, नीतिसूत्राच्या पुस्तकात जर तुम्ही गेले 3रा अध्याय आणि 25 वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटलं, अचानक आलेल्या वादळाला तू घाबरू नकोस, अकस्मात आलेल्या या समस्येला तू घाबरू नकोस, अकस्मात आलेल्या या आजाराला तू घाबरू नकोस, अकस्मात आलेल्या या भांडणाला, या त्रासाला तू घाबरू नकोस. आणि जर तू याला घाबरला तर तुझी शक्ती कमी ठरायची. जर तू घाबरला तर तू त्यामध्ये बुडून जाशील, तू त्यामध्ये संपून जाशील. आणि मग देवाच्या प्रिय लेकरांनो, आज रात्री मला देवाच्या वचनातून आपल्याला सांगू द्या, आपल्या जीवनात वादळ येतील, वादळ येत राहतील आणि वादळ न येऊ द्या, पण देव त्याच्या लोकांना कधीच बुडू देत नाही. आमीन म्हणताल देवाच्या वचनासाठी. God will never allow his children to get sink. देवाचे लेकरं कधीच बुडणार नाही, हो, ते गटंगडी देखील खाणार नाही, कारण देवाचा प्रतापशाली हात कुठलीही लाट असू द्या, वादळाचा जोर कितीही जोरात असू द्या, किती भयानक तुफान असू द्या, परमेश्वराचा हात त्या लाटेतून, त्या सर्व प्रकारच्या वादळातून तुम्हाला वाचवल्याशिवाय राहणार नाही. देवाचं वचन त्या स्थितीमध्ये तुम्हाला आणि मला आधार दिल्याशिवाय राहणार नाही. हे गीत आपण गात असतो, तूफानों में साथ है, मैदानों में साथ है, जंग अपनी ओ खुद ही लड़े, निशानों में साथ है, न छोड़ेगा न छोड़ेगा न छोड़ेगा न छोड़ेगा, अकेला कभी न छोड़ेगा, न छोड़ेगा न छोड़ेगा न छोड़ेगा न छोड़ेगा, अकेला कभी न छोड़ेगा. वादळात तो आमच्या बरोबर आहे, तुफानात तो आमच्या बरोबर आहे, आजारात तो आमच्या बरोबर आहे, अश्रूंमध्ये तो आमच्या बरोबर आहे. ज्यास तुम्हाला कोणी धोका दिलाय, कोणी तुम्हाला फसवलंय, कोणी तुम्हाला चीट केलंय, त्यावेळेस देखील तो तुमच्या बरोबर आहे. शरीराने धोका दिला असेल तो तुमच्या बरोबर आहे, कामधंद्याने धोका दिला असेल तो तुमच्या बरोबर आहे. आणि हे जे वादळ येत राहतात ना, या वादळामुळे गोंधळात पडू नका, हे वादळ आलेले असताना निराश होऊ नका. शास्त्र मला सांगतं, स्तोत्र 46 आणि वचन 1 कडे जर तुम्ही आले, देव आमचा आश्रय आहे आणि आमचं सामर्थ्य आहे. आणि लक्षपूर्वक ऐका, तो वादळ समय, तो संकट समय, तो आजार समय, तो अश्रू समय, तो निराशा समय, तो व्यसन समय, तो धोक्याच्या समय, तो कर्जाच्या समय, कुठल्याही प्रकारचं वादळ असू द्या, कुठल्याही प्रकारचं संकट असू द्या, शास्त्र सांगतं तो मदत करण्यास सदा सिद्ध आहे. इंग्लिशमध्ये म्हटलं, ही इज आवर प्रेझेंट हेल्प. प्रेझेंट हेल्पचा अर्थ असा, जर यावेळेस तुम्हाला मदत पाहिजे, हा संदेश चालू असताना या क्षणी तो तयार आहे तुमचे वादळ शांत करण्यासाठी, तुमचे अश्रू पुसण्यासाठी, तुमच्या समस्या दूर करण्यासाठी, तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी, तुम्हाला आधार देण्यासाठी, सर्व तुफान नमवण्यासाठी, सर्व लाटांना शांत करण्यासाठी. बोलो येशू मसीह की. देवाच्या लोकांनी नेहमी लक्षात ठेवा की प्रभू, जस वादळ येतात ना, मी तुझ्याकडे पाहिल आणि मी तुला म्हणेल की देवा, या क्षणी मला मदत कर, मला तो आधार दे. खाली खूप छान म्हटलं, हे वादळ किती भयानक असू द्या, या वादळाची तीव्रता, या वादळाची लेवल, याचा जो स्केल आहे तो कितीही मोठ्या प्रमाणात असू द्या, त्या ठिकाणी शास्त्रामध्ये म्हटलं की आम्ही भिणार नाही. स्तोत्र 46 आणि वचन 2. म्हणून पृथ्वी उलती पालती झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, आणि ते पर्वत बुडाले नाही, त्या सागराच्या ज्या लाटा त्या उचंबळल्या, त्या उचंबळ्याने, त्याच्या आवाजाने पर्वत हल्ले, डोंगर हल्ले, टेकड्या हल्ल्या, तरी आम्ही भिणार नाही. शास्त्र सांगतं की सागर तळी जरी डोंगर बुडाले, त्याच्या बुडण्याने जे सागरच्या लाटा त्या उचंबळल्या, तरी मी भिणार नाही. का हा असं म्हणतो मी भिणार नाही? काय याचं सिक्रेट आहे?
काय याचं गुपित आहे? याचं गुपित आहे, याला माहिती आहे वादळामध्ये परमेश्वर माझ्या बरोबर आहे, याला माहिती आहे संकटामध्ये परमेश्वर माझ्या बरोबर आहे, याला माहिती आहे आजारामध्ये परमेश्वर माझ्या बरोबर आहे, याला माहिती आहे जस मी एकटी आहे, मी एकटा आहे, मला कोणी आधार नाही आहे, परमेश्वर माझ्या बरोबर आहे. आणि याला माहिती आहे की असं नाही फक्त ठरलेल्या टायमिंगमध्ये परमेश्वराने म्हटलं की माझ्याकडे अपॉइंटमेंट घे आणि मग मी तुला मदत करेल. याला चांगलं माहिती आहे मी कधीही कोणत्याही क्षणी देवाकडे जरी गेलो तर देव म्हणतो मी लगेच तुला सहाय्य करेल, मी तुझी प्रेझेंट हेल्प आहे, मी ते वादळ शांत करेल. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, जीवनात कोणतेही वादळ येऊ द्या, कसलेही वादळ येऊ द्या, कुठलेही वादळ येऊ द्या, कुठूनही येऊ द्या, केव्हाही येऊ द्या, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही त्यात बुडणार नाही. देव त्यात तुमचा अंत होऊ देणार नाही, त्यात तुमचा शेवट होणार नाही, कारण देव तुमच्या आणि माझ्या बरोबर असणार आहे आणि देव त्या वादळाला शांत करणार आहे. बोलो येशू मसीह की. दोन गोष्टी तुम्ही, माझी इच्छा आहे की आज रात्री लक्षात ठेवाव्यात. पहिली गोष्ट जी आहे ना, दोन प्रकारचे वादळ ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात येत असतात. एक जे वादळ आहे, या वादळाला परमेश्वर इन्स्टंटली थांबवतो. आणि दुसरं जे वादळ आहे, या वादळातून परमेश्वर तुम्हाला घेऊन जातो. या आपण पहिल्या वादळाकडे जाऊया. मार्क शुभवर्तमान 4 अध्याय आणि 35 पासून पुढे. मार्काचं शुभवर्तमान 4 अध्याय 35 पासून पुढे. संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊ. तेव्हा लोकसमुदायाला, तो मसव्यात होता, तसाच ते त्याला घेऊन गेले पुढे. दुसरे मसवे त्याच्याबरोबर होते. नंतर लक्षपूर्वक आहे का, मी आज ज्या विषयाबद्दल आपल्याशी बोलत आहे ना, फार महत्त्वाचा विषय आहे आणि हा विषय बारकाईने समजून घ्या. हे देवाचं वचन, या देवाच्या वचनातून या वादळाबद्दल जे शिक्षण होत आहे याला आत्मसात करा. का? कारण याची आपल्याला पदोपदी गरज पडणार आहे, याची आपल्याला क्षणोक्षणी गरज पडणार आहे. शास्त्र आम्हाला सांगतं, मार्काचं शुभवर्तमान 4 अध्याय 35 पासून पुढे, की येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य हे नावेमध्ये आहेत आणि प्रवास करत आहेत. त्या काळी ब्रिज नसायचे, त्या काळी हवेतला प्रवास नव्हता, त्या काळी पाण्याचा प्रवास जो आहे तो नावेने करावा लागायचा, होड्यांनी करावा लागायचा आणि आम्ही पाहतो सुकानूने करायला लागायचा. या ठिकाणी आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त त्याचे शिष्य एका बाजूने किंवा एका गावातून दुसऱ्या गावात जात आहे, ते नावेमध्ये आहेत आणि जात असताना जे लेक आहे, जो त्या ठिकाणचं जे समुद्र ठिकाण आहे, त्या ठिकाणी वादळ आलेलं आहे. पुढे वाचा. आणि हे वादळ जे आहे, मी सुरुवातीला सांगितलं आपल्याला की वादळ जे येतात ना, हे मोठेच असतात आणि भयंकर असतात. शास्त्र सांगतं मोठं वादळ आलंय, मोठं वादळ सुरू झालंय. आणि ज्यावेळेस वादळ पाण्यात येतं, ह्या ज्या लाटा आहेत ना, ह्या उचंबळतात. ह्या ज्या लाटा आहेत ह्या मोठ्या बनतात आणि ज्या नाव असतात, ज्या होड्या असतात, जे जहाज असतात, त्यामध्ये पाणी शिरू लागतं. यांच्या पण नावेत पाणी शिरू लागलं, आदळत होत्या पुढे, आणि ते भरू लागलं पाण्याने. आणि त्यांच्या नावेमध्ये येशू ख्रिस्त आहे आणि शास्त्र सांगतं की येशू ख्रिस्त वरामावर घेऊन त्या ठिकाणी निजलेला आहे किंवा झोपी गेलेला आहे. माझी इच्छा आहे प्रियांनो, आपण या शब्दाकडे बारकाईने लक्ष द्यावं की वादळ ज्यावेळेस येतं ते बुडवायला येतं, वादळ ज्यावेळेस येतं ते संपवायला येतं, वादळ ज्यावेळेस येतं ते तहस-नहस करायला येतं. आणि म्हणून या वादळावरचं जे टॉप सिक्रेट आहे, या वादळावर विजय होण्याचं, या वादळातून बाहेर येण्याचं, ते देवाचा आत्मा आपल्याला सांगत आहे. या वादळावर जर विजय मिळवायचा आहे, या वादळातून जर बाहेर यायचं आहे, तर आम्हाला हे समजून घ्यावं लागेल की या वादळाला सामोरे कसं जायचं आहे, या वादळाला तोंड कसं द्यायचं आहे. आमच्या परीने वादळ शांत होणार नाही. आम्हाला मनुष्याला देवाने एक लिमिट दिलेलं आहे. निसर्गाशी आम्ही झगडू शकत नाही. अग्नी, ज्वाला या आपल्या कब्जामध्ये नाही. ज्यावेळेस ते रौद्ररूप धारण करतात सगळं संपून जाते. आणि म्हणून याला सामोरे कसं जायचंय, याच्यावर विजय कसा मिळवायचा आहे, या गोष्टींचं प्रगटीकरण, या गोष्टीचं गुज आणि गहन हे आपल्यापर्यंत असलं पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही म्हणतो की मी खूप स्ट्रॉंग विश्वासणार आहे, पण अरे थोडा आजार येऊ द्या, तो विश्वासणारा रडायला सुरू करतो. ढाळाढाळ काय झालं, हा आजार निघालाय मला, आणि मग मला सांगावं लागतं अरे शुगर परमनंट, देव तिला कॅन्सल करेल. काय झालं, कॅन्सर निघालाय, आता मी मरणार. विश्वासाने बोलायला सुरू करतात. त्या वादळाला ते परमनंट धरतात आणि त्यांना सोडती लाट, ही वादळ लाट बुडवून टाकेल. अनेक जण म्हणतात की आता काही खरं नाही, आता ही दारू मला संपवून टाकणार,
हे व्यसन मला संपवून टाकणार, या कोर्ट कचेरी मला संपवून टाकणार, आणि देवाला काही अशक्य नाही. आणि म्हणून शास्त्र आम्हाला सांगतं की यांच्या जीवनात जेव्हा वादळ आलं, यांनी अनेक प्रयत्न केले, त्यातलं सामान कमी केलं, आपल्या परीने तोंड दिलं, वाट पाहिली, इकून नाही रे तिकून घे. पेत्र म्हणत असेल मला माहिती आहे मी कोळी आहे, चल इकून ये. बाकीचे म्हणतात आम्ही कोळी आहे, इकडून घ्या. यांच्या परीने सगळे प्रयत्न झाले, पण शास्त्र आम्हाला सांगतं वादळ काही शांत होत नव्हतं, वादळ काही थांबत नव्हतं, आणि उलट यांची जी नाव आहे ती बुडायला लागलेली आहे. प्रार्थनेशिवाय, देवाच्या वचनाशिवाय, देवाच्या मार्गदर्शनाशिवाय, देवाच्या मदतीशिवाय प्रिय भावा प्रिय बहिणी सगळं काही गडबड होऊन जाईल, सगळं काही वाढून जाईल. मला काही लोकांचा फोन येतो, पाळक आम्ही कर्जात आहोत, आमच्यासाठी प्रार्थना करा. आणि मी प्रार्थना करा सांगतात, पास 4 कर्ज आहेत, 5 कर्ज आहेत. आता कर्जच आहे, 4 असो 5 असो. आणि विचारलं जातं की अरे कसं काय 4-5 झाले, एक फेडण्यासाठी दुसरं घेतलं, दुसरं फेडण्यासाठी तिसरं घेतलं. अशा लाटा यांच्या जीवनात येतात आणि हे असं वादळ वाढून घेतात की बस. परंतु या अशा परिस्थितीमध्ये देवाकडे जाणार नाही, देवाचा पाय धरणार नाही, देवाचं मार्गदर्शन घेणार नाही. कर्ज घ्यायच्या अगोदर 1000 कर्ज घ्यायचं असेल ना, लाख वेळा प्रार्थना करा, देवाला विचारा घेऊ का, कारण देवाचं वचन सांगतं तू कर्ज घेणार नाहीस, तू देशील उसने. आणि म्हणून या ज्या गोष्टी आहेत, या बुडवणाऱ्या गोष्टी आहेत, या लांब नेणाऱ्या गोष्टी आहेत, या मारून टाकणाऱ्या गोष्टी आहेत. देवाच्या प्रिय मुलींनो आणि मुलांनो, आज रात्री देवाचा संदेश येत आहे की आमचा देव जो आहे तो आमच्या बरोबर आहे, तो आमच्या संघ आहे. वादळात तो आमच्या संघ आहे, हॉस्पिटलमध्ये तो आमच्या संघ आहे, वादांमध्ये तो आमच्या संघ आहे, कोर्ट कचेरीमध्ये तो आमच्या संघ आहे, गरिबी तो आमच्या संघ आहे. ओ हर एक प्रकारच्या दुःखामध्ये तो आमच्या संघ आहे. जी फायटिंग आम्ही करत आहोत, जे स्ट्रगलिंग आम्ही करत आहोत, ओ ज्या स्थितीतून आम्ही जात आहोत, त्या प्रत्येक स्थितीत तो आमच्या बरोबर आहे. फक्त तुम्हाला आणि मला त्याच्याकडे लक्ष द्यायचंय, तुम्हाला आणि मला त्याच्याकडे जायचंय, आणि तुम्हाला मला त्याचा धावा करायचा आहे. शास्त्रामध्ये लिहिलं यांचा येशू झोपलेला होता, यांचा येशू झोपलेला होता, आणि वादळ जे आहे त्या ठिकाणी वाढत आणि वाढत होतं. ज्यावेळेस आमच्या येशू, आमच्या जीवनातला येशू, आमच्या विश्वासातला येशू हा झोप मोडमध्ये असेल, स्लीप मोडमध्ये असेल, गोंधळच गोंधळ होणार आहे. स्लीप मोडमध्ये म्हणजे आम्ही त्याची प्रार्थना करत नाही, त्याच्या वचनात वाढत नाही, त्याच्या सानिध्यात नाही, त्याच्या मार्गदर्शनात नाही, संगतीमध्ये नाही, पवित्रतेत नाही, आत्म्याच्या आगवाईमध्ये नाही. तुम्ही आणि मी फक्त नावाला ख्रिस्ती झालोय. येशू जो आहे ना तो तिथं काहीच कामाचा नाही. जसं आपण कुठंतरी त्याला लावून ठेवतो, कुठंतरी घरात ठेवतो, कुठंतरी एका ठिकाणी ठेवतो, दारावर ठेवतो, तसंच त्याला हृदयात ठेवलंय. सेम आहे, इथली जागा तिथली जागा तिथली जागा, पण त्याला काम आपण करू देत नाही, त्याचा धावा आपण करत नाही, त्याच्या जवळ आपण जात नाही. देवाच्या प्रियांनो, मला आपल्याला सांगू द्या, जर वादळावर विजय पाहिजे, जर संकटावर विजय पाहिजे, जर मरणावर विजय पाहिजे, जर समस्यावर विजय पाहिजे, तर आम्हाला येशूचा धावा करावा लागणार आहे. आम्हाला येशूकडे लक्ष लावावं लागणार आहे. वादळाकडे नाही, समस्येकडे नाही, आजाराकडे नाही, प्रॉब्लेमकडे नाही, दुःखाकडे नाही, त्या कर्जाकडे नाही, त्या भानगडीकडे नाही, त्या कोर्ट कचेऱ्याकडे नाही, त्या शेजाऱ्याकडे नाही, त्या वादांकडे नाही, कशाकडेच लक्ष लावायचं नाहीये. आम्हाला लक्ष लावायचंय ते प्रभू येशू आणि प्रार्थना करत राहायची, प्रार्थना करत राहायची. प्रभू तू हे वादळ शांत कर, प्रभू तू हे वादळ शांत कर, प्रभू तू हे वादळ शांत कर. आणि आपला अनुभव असेल आणि अजून येईल अशा किती लाटा येऊ द्या, किती वादळ येऊ द्या, येशू त्यांना शांत करतो. येशूच्या शब्दात ते निघून जातं आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये साक्ष तयार होतात. स्तोत्र 23 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो, मी अरिष्टाला भिणार नाही. हा आमचा विश्वास पाहिजे की काही येऊ, कुठल्याही समस्या येऊ, देव माझ्या पक्षाचा आहे, देव माझा आधार आहे, देव माझं तारण आहे, देव माझं सामर्थ्य आहे, देव माझा आश्रय आहे, आणि देव मला या क्षणी मदत पाठवणार आहे. कधीच स्वतःला सोडून देऊ नका, कधीच त्या वादळात वाहवत जाऊ नका, कधीच त्या वादळांना स्वतःवर लावून घेऊ नका. लक्षात ठेवा, तुमच्या नावेतला येशू, तुमच्या जीवनातला येशू, तुमच्या विश्वासातला येशू, तुमच्या प्रार्थनेतला येशू, तुमच्या वचनातला येशू हा वादळ शांत करणारा येशू आहे, तो वादळ धमकावणारा येशू आहे, आणि तो वादळाला मारून टाकणारा येशू आहे. इंग्लिश बायबलमध्ये म्हटलं त्या वेव्ह ज्या आहेत ना त्या डेड डाऊन झाल्या, म्हणजे त्या मरून गेलेल्या आहेत. जो आजार असेल येशू त्याला पूर्णपणे नष्ट करून टाकणार. जे व्यसन आहे येशू त्याला पूर्णपणे नष्ट करून टाकणार आहे. जे वादविवाद आहे येशू त्याला मुळासकट काढून टाकणार आहे. जे अश्रू आहे फक्त अश्रू येशू त्याला मुळासकट पुसून टाकणार आहे. ज्याही स्थितीत आहोत, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, ज्याही स्थितीत आहोत, लक्षात घ्यावा, त्याच्याकडे हाक मारायचे, त्याच्याकडे लक्ष लावायचं आहे, त्याच्या जवळ जायचं आहे, म्हणायचं प्रभू येशू मला वाचव, म्हणा प्रभू येशू मला वाचव.
धन्य ते लोक वादळ आल्यावर येशू येशू करतात, जे वादळ यायच्या अगोदरच तयार असतात, जे वादळ यायच्या अगोदरच आपला विश्वास मजबूत करून घेतात, समस्या यायच्या अगोदरच देवाच्या पायाजवळ बसतात आणि म्हणतात, प्रभू समस्या येतील पण तू मला काढ, वादळ येतील पण तू मला वाचव, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतील पण तू माझं उत्तर हो. आणि आज या वेळेला आपल्याला याच विश्वासाने येणाऱ्या दिवसात जीवन जगायचं आहे. ज्या व्यक्ती जीवनात वादळ नाहीत, ज्या व्यक्ती जीवनात समस्या नाही, ज्या व्यक्ती जीवनात तकलीफ नाही, तो व्यक्ती मेलेला असतो, कबरेत पडलेला, त्याला काही नाही आहे. पण जो जिवंत आहे ना, त्याच्या जीवनात प्रॉब्लेम येणारच. मग तुम्ही ख्रिस्तात असा की बाहेर असा, जीवन चॅलेंजिंग आहे, जीवन एक संघर्ष आहे. परंतु या संघर्षामध्ये जर येशू माझ्या बरोबर आहे, या संघर्षामध्ये जर येशू माझं नावडी आहे, जर येशू माझं सुखाणू त्याच्या हाती आहे, तर तो मला पहिली तिरी घेऊन जाईल, तो मला पलीकडे घेऊन जाईल आणि हे जे वादळ ते मला बुडवणार नाही. 143 मध्ये म्हटलं की तू जलातून जाशील, 2 मध्ये त्या तुला बुडवायच्या नाहीत, तू नद्यातून जाशील पण तू त्याच्यामध्ये बुडणार नाहीस. देवाचं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी की देव म्हणतो, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझा हात धरलेला आहे आणि मी तुला बुडू देणार नाही, मी तुला बाहेर काढेल. 8वा पेत्र बुडत होता, मला प्रभू मला वाचवा, तक्षण येशूने त्याला बाहेर काढला. पेत्राचा देव तुमचा आणि माझा देव आहे. पेत्राला जे येशूने बाहेर काढलं तोच येशू तुम्हाला आणि मला बाहेर काढू इच्छितो. आणि म्हणून प्रियांनो, आजच्या विशिष्ट प्रकारच्या प्रार्थनेला तुम्ही आलेला असताना आणि ऑनलाईन माध्यमातून, मोबाईल माध्यमातून तुम्ही ऐकत असताना, मी आपल्याला जस्ट देवाच्या वचनातून स्मॉल रिमाइंडर करून देतो की आपल्या येशूला आपल्या जीवनामध्ये ॲक्टिव्ह ठेवा, त्याला डिॲक्टिव्ह ठेवू देऊ नका, त्याला शांत राहू देऊ नका, त्याला झोपी घालू नका. आमचा येशू हा ॲक्टिव्ह असला पाहिजे, आमचा येशू हा आमच्या जीवनामध्ये कार्यरत असला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला वचनाला काम करू द्यावं लागणार आहे. देवाचं वचन एका कानाने ऐकायचं, एका कानाने सोडून द्यायचं. देवाचं वचन कसंही येऊ द्या, किती पॉवरफुल येऊ द्या, समस्या आली का यायचं, पास्टर प्रार्थना करा, ही काय समस्या, अरे आता तू वादळावर ऐकलं ना आणि आता तू प्रार्थनेवर ऐकलं नाही, तुम्हीच प्रार्थना करा. हे ख्रिस्ती जीवन नको आहे आणि हे ख्रिस्ती जीवनच नाही आहे. आम्हाला ख्रिस्ती जीवनामधला आमचा विश्वास भक्कम करावा लागेल, वचनाला जागा द्यावा लागेल. हे जे देवाचे वचन आहे हे क्लेम करावे लागेल, हे घोषित करावे लागतील. आणि जेव्हा आम्ही हे करू, परमेश्वर आम्हाला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. स्तोत्र 27 आणि वचन 1 मध्ये दावीद म्हणतो, परमेश्वर माझा प्रकाश आहे, परमेश्वर माझं तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. तलवारीची भीती नाही, प्राण्याची भीती नाही, जनावराची भीती नाही, ना चोराची भीती, ना मरायची भीती, ना आजाराची भीती, ना वादळाची भीती. का? कारण परमेश्वर माझा प्रकाश आहे. स्तोत्र 32 आणि वचन 6 जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी म्हटलं, जलाचा महापूर जरी आला तरी मी भिणार नाही. आज इथून जाता जाता देवाच्या वचनातून मला आपल्याला उत्तेजन देऊ द्या. परमेश्वर आमचा प्रकाश आहे, परमेश्वर आमचा आधार आहे, परमेश्वर आमचा नावडी आहे, परमेश्वर आमचा वादळ शांत करणार आहे. कुठलेही वादळ असू द्या, कसलेही वादळ असू द्या, बस एक गोष्ट आपल्या हृदयात ठाम बांधून ठेवा की परमेश्वर तुमचं वादळ शांत करणार आहे, तुम्ही कधीच बुडणार नाही. मला देवाच्या वचनातून आपल्याला सांगू द्या की जवळजवळ 20 लाख लोक तांबड्या समुद्रातून चालत गेले, एक तर बुडावा समुद्रामधून. बायबल सांगतं ते असे चालले, कोरड्या भूमीवर चालले. आणि जसा शेवटचा इस्रायली बाहेर गेला, त्यांच्या मागे मिस्री सैन्या तिथं होत्या आणि याच्या मिस्री सैन्या तिथं होत्या, त्यातला एक तर वाचावा. पहा आमचा देव आमच्या बाजूने किती अद्भुतरित्या लढत असतो. शेवटचा इस्रायली जाईपर्यंत समुद्र जो आहे दुभांगला गेला. समुद्राने देवाचं ऐकलं, कारण देव जो आहे तो सर्वभौम आहे, देव जो आहे तो सर्वव्यापी आहे, देव जो आहे तो सर्व समर्थ आहे. तो ज्यावेळेस बोलतो सगळं बदलून जातं. समुद्राला ऐकावं लागतं, तुफानाला ऐकावं लागतं, कावळ्यांना ऐकावं लागतं, वाऱ्याला ऐकावं लागतं, पावसाला ऐकावं लागतं, मुर्द्यांना ऐकावं लागतं, अंधाराला ऐकावं लागतं, प्रकाशाला ऐकावं लागतं, त्याला त्याच्या शब्दाला सगळ्यांना ऐकावं लागतं. आणि सगळे पार गेले हो, एकालाही धक्का लागला नाही. आणि जसा पायाला मिस्री आला, कुठे गेला बाबा सांगता, गडप करून टाकले सगळे. आणि म्हणून मला आपल्याला देवाच्या वचनातून सांगू द्या, देवाला आपल्या जीवनात काम करू द्या. आपला आजार मोठा करू नका, आपल्या भानगडी मोठ्या करू नका, आपले दुःख मोठं करू नका, आपल्या समस्या मोठं करू नका. काय मोठं करायचं असेल ना, देवाचं वचन मोठं हो. काय मोठं करायचं असेल ना, आपला विश्वास मोठा हो. काय मोठं करायचं असेल ना, आपल्या प्रार्थना मोठ्या हो. काय मोठं करायचं असेल ना, आपला देवाप्रती असलेला त्याग, भरोसा, समर्पण, डेडिकेशन हे मजबूत झालं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही असे हो, देव आम्हाला अजून उंच करेल, देव मला अजून जवळ नेईल. मला पुढे जाताना आपल्याला सांगू द्या, वादळ आलंय येशू बरोबर आहे तरी झोपलेलं आहे. वादळ आलंय येशू बरोबर आहे तरी झोपलेल्या मोडमध्ये. येशू नाही झोपलेला, हे झोपलेत 12चे 12.
यांचे डोळे यांना दिसेना त्यांच्याबरोबर कोण आहे. यांच्याबरोबर तो आहे ज्याने पाण्याचा द्राक्षरस केला. आमीन बोला. यांच्याबरोबर तो आहे जो मूर्ती जिवंत करत होता, भूत काढत होता. यांच्याबरोबर अद्भुत मंत्री आहे, सनातन पिता आहे, शांतीचा देव आहे. परंतु यांना ते कळलं की येशूला उठवावं आणि म्हणावं प्रभू वाचवा. आणि ज्या वेळेस त्याने आठवलं, वादळ गायब हो गया. वादळ कुठं निघून गेलं कळलंच रे. आणि म्हणून आमचा येशू कधी झोपत नाही, त्याला कधी ढुकली लागत नाही आणि तो रक्षक आहे. परंतु महत्वाची गोष्ट, आम्ही झोपलेले असतो म्हणून आम्हाला येशू दिसत नाही. आम्हाला जागृत व्हावं लागेल, येशूच्या जवळ जावं लागेल आणि येशूला म्हणावं लागेल प्रभू मला चालव. वादळ आलेलं असताना जर येशू झोपवलेला आहे किंवा आम्ही झोपलेलो आहे, जर ते येशूने वादळ सोडलं तर संपला विषय आमचा. प्रेषणाचं पुस्तक 27वा अध्याय जर तुम्ही वाचला, संत पौल ज्याची शेवटची अंतिम इच्छा आहे की मला रोमला जायचं आहे, आणि तो रोमला जात असताना त्याचा प्रवास सुरू झाला. तो एका जहाजेमध्ये आहे आणि शास्त्र आम्हाला सांगतं युरोकोन नावाचा त्या ठिकाणी वारा आलेला आहे. आणि हा वारा एवढा भयानक होता, हे वादळ एवढं भयानक होतं की संत पौल आणि सगळी टीम, जवळजवळ 276 लोक हे समुद्रात कुठं वाहून गेले त्यांना माहिती नाही आहे. हे कुठे भटकत आहे त्यांना माहिती नाही. आणि हे घंट्यासाठी नाही, हे 2 घंट्यासाठी नाही, 14 दिवस हे फक्त भटकत आहेत. किती दिवस? 14 दिवस वादळात पौल सापडलाय. 14 दिवस पौल संकट सापडलाय. खायला नाही का प्यायला नाही, काही कुठं कळना काय नाही, फक्त वादळ वादळ. सूर्य दिसना, चंद्र दिसना, तारे दिसना. प्रत्येकाला एकच कळलं, आता मी मरणार, मी मरणार, मी मरणार. प्रभू आम्ही बुडतोय, आम्हाला वाचवा. प्रभू आमचं काही खरं नाही, आम्हाला वाचवा. संत पौल या ठिकाणी एवढ्या मोठ्या वादळात सापडलेला आहे. संत पौलाचा उद्देश अतिशय शुद्ध होता, अतिशय स्वच्छ होता की मला रोमला जायचंय, तिथं जाऊन वचन सांगायचंय, माझी साक्ष सांगायची, मग मरण आलं तर आलं. एवढा सुंदर उद्देश घेऊन जात असताना वादळ आलेलं आहे. हो, हे जे वादळ येतं ना, हे वादळ आम्हाला अजून देवाच्या कृपेत बलवान करतं. हे जे वादळ येतं ना, हे आम्हाला विश्वासात बलवान करतं. हे जे वादळ येतं ना, हे आम्हाला देवाच्या सहवासात घेऊन जातं. आणि मग वादळापासून पळू नका. तुम्ही जेवढे वादळापासून पळता तेवढं वादळ तुमच्या मागे येणार. जेवढं वादळ नको नको म्हणताल तेवढे वादळ तुम्हाला शोधतील. पण जेव्हा तुम्ही वादळाला सामोरे जाताल आणि म्हणताल की हे वादळा तुला मी घाबरत नाही, तू माझं काही करू शकत नाही, मग ते वादळ आजाराच्या रूपात आहे, व्यसनाच्या रूपात आहे, पापाच्या रूपात आहे, समस्येच्या रूपात आहे, कर्जाच्या रूपात आहे, कोर्टाच्या रूपात आहे, कुठल्याही रूपात असू द्या, त्याला म्हणा हे वादळा मी तुला घाबरत नाही, माझ्याबरोबर येशू आहे, माझं येशू कार्यरत आहे, मी रोज प्रार्थनेत आहे, वचनात आहे, उपवासात आहे, शुद्धतेत आहे, आज्ञापालनामध्ये, आणि माझा येशू याला मला यातून बाहेर काढणार. पहा ते वादळ पळून जाईल आणि ते वादळ तुम्हाला परत दिसणार पण नाही, कारण तुमचा विश्वास वादळाच्या वर गेलेला आहे. तुमचा विश्वास वादळापेक्षा मोठा झालेला आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, मला देवाच्या वचनातून आपल्याला उत्तेजन देऊ द्या. पावलासारखा देव एका दिवसात वादळ थांबवू शकत होतं, वादळच यायला नको होतं. पण देवाला माहिती होतं पावलाचा विश्वास हा वादळाच्या पुढचा आहे, पावलाचा विश्वास हा वादळाच्या वरचा आहे. आणि म्हणून वादळ वाहते. वादळ जे आहे ना, आम्हाला तिकडे घेऊन जातं जिकडे आम्हाला जायचं नसतं. आम्हाला जायचं असतं पूर्वेला, वादळ घेऊन जातं पश्चिमेला. आम्हाला जायचं असतं उत्तरेला, वादळ घेऊन जातं दक्षिणेला. आणि म्हणतो हे देवा काय चाललंय, मला तार्शीसला जायचंय आणि तू निनवेला जा म्हणतो. मी नाही जाणार निनवेला, मी चाललो तार्शीसला. वादळ बरोबर परत घेऊन येतं, चल इकडं. वादळांचा अभ्यास नीट करा आणि वादळाबद्दल नीट विचार करा. वादळाच्या मागे आमचा देव असतो, वादळाचा निर्माताच परमेश्वर आहे. आणि देवाला माहिती आहे कोणतं वादळ कधी आणायचं, कधी शांत करायचं, किती काळ घ्यायचा. काहींची प्रार्थना लगेच ऐकल्या जाईल, काहींना लगेच चमत्कार प्राप्त होतील, काहींना लगेच सहाय्य प्राप्त होईल, काहींना वेटिंग पिरियडमध्ये राहावं लागेल, काहींना वाट पाहावं लागेल. पण गुड न्यूज ही आहे, वेळ लागू द्या नाही तर लगेच होऊ द्या, पण देव तुम्हाला बुडू देणार नाही, देव तुम्हाला संपू देणार नाही. तुमचा अंत तिथं नाही. पौला तुला मरायचं नाही, तू मरणार नाही. हे जे 200 जवळजवळ 76 लोक आहे, यातला एकही मरणार नाही. देवाच्या दूताने काल रात्री मला येऊन सांगितलं की बंधुजनो, तुमच्यापैकी कोणाचाच नाश होणार नाही. घ्या, जेवण घ्या. उपकार स्तुती केली पौलाने आणि त्यांना जेवण दिलेलं आहे. खा, कारण ज्या देवाची मी सेवा करतो तो वादळ शांत करणार आहे, तो वादळातून वाचवणार आहे, तो वादळात बुडू न देणार आहे आणि तो तुम्हाला प्राण दान देणार आहे. जरी तुम्हाला येशू माहिती नाही, आज येशू ऐकून घ्या. येशू तुम्हाला वाचवणार आहे, येशू तुम्हाला सोडवणार आहे, येशू तुमचं जीवन बदलणार आहे. मात्र नावेचा नाश होईल, मात्र होडीचा नाश होईल. बोलो येशू मसीह की. वादळांना येऊ द्या,
वादळ येतील, परंतु लक्षात ठेवा, येशू जर आमच्या बरोबर आहे तर वादळ शांत होणार आहे. या शब्दाने किंवा या वचनाने मला आज इथं सांगता करू द्या. मार्क वर्तमान 4 अध्याय आणि वचन 41 जर तुम्ही वाचलं, शिष्य म्हणतात, हा आहे तरी कोण? हु इज दिस गाय? हा आहे तरी कोण? हा प्रश्न आज तुम्ही इथून जाता जाता घेऊन जा. जे मला ऑनलाईन ऐकत आहे, जिथून कुठून आपण ऐकत, हा प्रश्न आपल्या मनात उभा करा. कोण आहे हा येशू? हा येशू निर्माता आहे. हा येशू वादळ शांत करणारा आहे. हा येशू आजार बरे करणारा आहे. हा येशू भूत काढणार आहे. हा येशू मेलेले जिवंत करणार आहे. हा येशू आंधळ्यांना दृष्टी देणार आहे. हा येशू पापाची क्षमा करणार. तुमचा आमेन आला तर बरं होईल. हा येशू परिस्थिती बदलवणार आहे. हा येशू जीवदान देणार आहे. हा येशू तुम्हाला जीवनाच्या पार नेणारा येशू आहे. कोण आहे येशू? ओ, हा येशू त्या लाटांना जागेच म्हणणार आहे, शांत राहा, उभा राहा. देवाचं वचन मला वादळातून बाहेर काढणार. देवाचं वचन मला वादळातून जात असताना शक्ती देणार, सामर्थ्य देणार. कुठं चालला होता पौल? सुवार्थ सांगायला. कुठं चालला होता पौल? साक्ष द्यायला. आणि काय आलंय? वादळ आलंय. पौलाने मनात म्हणायचं होतं, प्रभू काय रे, नसतं आलो तिथं थांबला सुद्धा बरं झालं असतं. हे काय माझ्या मागे लागलं? चर्च करतोय, देव करतोय, प्रार्थना करतोय आणि काहीच होईना. आजार वाढत चाललाय, कर्ज वाढत चाललंय, भांडणं वाढत चालले, समस्या वाढत चालल्या. समस्या वाढत नाहीये, आजार वाढत नाहीये, भांडणं वाढत नाहीये. ते जर जेवढे उंच उठलेत ना, तेवढ्या स्पीडने परत निघून जाणार आहे. त्याच वेळेस लाटा उचंबळतात ज्यावेळेस वादळ येतं. आणि ज्यावेळेस लाटा उचंबळतात त्या वादळाला माहिती आहे की याच्या मागं मला शांत करणार आहे कोणीतरी, हिच्या मागं मला थांबवणार आहे कोणीतरी. आणि म्हणून अनेक लोकांची, मी देवाच्या गौरवासाठी सांगतो, मला असे काही लोक भेटला तर वेळ नाही, परंतु त्या लोकांचे मला खास फोन आले, खास त्यांनी भेटी घेतल्या. पास्टर आमच्यासाठी प्रार्थना, काय झालं? मेंदूमध्ये गाठ झाली आणि डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं आणि डॉक्टर सांगितलं की गॅरंटीने कोमा जाशील. लिहून घेतलाय, तू कोमात जाशील, तुझे डोळे जातील. आणि देवाला गौरव देतो, आपण प्रार्थनापूर्वक निर्णय घेतले. ना कोमात गेला, ना मेंदू खराब झाला, सुटसुटीत आहे, व्यवस्थित आहे, काही चाललं नाही. कारण वादळामध्ये देव आमच्या बरोबर असतो. प्रार्थना केल्यावर ऑपरेशन कशाला? पावलाला जावं लागलं ना त्यातून. शिष्यांचं वादळ जर त्यांनी शांत केलं, पावलाचं का नाही केलं? का 14 दिवस जाऊ दिलं? पाऊलाला देव मजबूत करत होता. हेच ते 14 दिवस होते. या 14 दिवसामध्ये पाऊलाच्या द्वारे देव अनेक लोकांना त्याच्या राज्यात घेऊन येत होता. हेच ते 14 दिवस होते. या 14 दिवसामध्ये पाऊलाशी देव जवळून बोलत होता की मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, तुला जायचंय आणि त्या ठिकाणी तुला राजासमोर उभं राहायचंय आणि तिथं तुला माझी साक्ष द्यायची. तिथली मंडळी तुझी वाट पाहत आहे, तिथले लोक तुझी वाट पाहत आहे, मोठी स्वार्थ तुझी वाट पाहत आहे, मोठं संजीवन तुझी वाट पाहत आहे. अनेक लोक तुला बरे करायचे पाऊला, आणि मला तुझा उपयोग करायचा. या लाटांकडे नको, तू सगळीकडे पहा. वर कोणी नाही, आजूला कोणी नाही, मोबाईल नाहीये, टावर नाहीये, आई नाही, बहीण नाही, भाऊ नाही, काही नाहीये, फक्त चारी बाजूने मरण आहे. मला बंद करताना सांगू द्या, सगळे दरवाजे बंद असतील, सगळे दरवाजे बंद असतील, स्वर्गाचा दरवाजा कधीच बंद नसतो. तो त्याच्या मुलांसाठी, मुलींसाठी सदैव उघडा असतो. आणि आज यावेळेला तो उघडा आहे. इकडे तिकडे पाहू नका, आजूबाजूला पाहू नका, आमच्या स्वर्गातल्या देवाकडे पहा. तो तयार आहे या क्षणी आम्हाला सहाय्य करण्यासाठी, तो तयार आहे या क्षणी आम्हाला मदत करण्यासाठी, आणि तो तयार आहे आम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी. आमेन, आमेन. आणि म्हणून पृथ्वी उलती पालती झाली, पर्वत सागर तळी बुडाले, त्याच्या उचंबळ्याने, सागराने गर्जना केल्या तरी मी भिणार नाही. या इथून जात असताना हा विश्वास संपादन करा. या संदेशाला आत्मसात करत असताना हा विश्वास संपादन करा की ज्या स्थितीत मी आहे, हे वादळ परमनंट नाही आहे, हे दुःख परमनंट नाही आहे, हे संकट परमनंट नाही आहे, हे आजार परमनंट नाही आहे, हा धब्बा, ही निराशा, हा अपमान, हा छळ, या वेदना, हा आजार, दॅट्स नॉट परमनंट. माझ्याबरोबर माझा येशू आहे, माझ्या नावेत तो आहे. आणि होय, मी चुकलो, मी त्याला विसरलो, मी प्रार्थना थांबवल्या, मी चर्च बंद केलं, मी वचन वाचलं नाही, मी उपवास थांबवले, मी त्याचं ऐकलं नाही, पण आज मी त्याच्याकडेच जाणार. वादळा शांत होणार आहेस तू, वादळा तुला जावंच लागणार आहे, कारण माझा येशू उठत आहे आणि माझा येशू मला मदत करत आहे. तो सिंहासन सोडत आहे, तो माझ्याकडे येत आहे, माझा हात धरत आहे आणि मला म्हणत आहे, पावला तुला वाचायचंय, पावला तू वाचणार आहे. हा वारा तुला थांबवू शकत नाही, ही भूकमार तुला थांबवू शकत नाही, हे दुःख तुला थांबवू शकत नाही. तू माझा आहे, निवडलेलं पात्र आहे आणि मी तुला धोका देणार नाही, मी तुला दगा देणार नाही. आणि जर आम्ही देवाचं वचन स्वीकारलं असेल तर मी जाहीर करतो, जेवढ्या वादळातून आपण जातात, जेवढ्या संकटातून आपण जातात, जेवढ्या आजारातून आपण जातात, जेवढ्या
समस्येतून आपण जातात, देवाचा हात त्या वादळांना शांत करत आहे आणि म्हणत आहे, वादळा शांत हो, लाटांनो शांत व्हा. आणि बायबल सांगतो सगळं शांत झालं. जर आपण स्वीकारलं असेल तर आमेन म्हणूया आणि टाळ्याचं अर्पण जिवंत देवाला देऊया. गॉड ब्लेस यू. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.